नमस्कार. नमस्कार. आज आपण तालुका औसा, गाव शिंदाळा शिंदाळावाडी शिंदाळावाडी या गावामध्ये या गावचे प्रगतशील शेतकरी सर तुमचं एकदा पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. उद्धव सुग्रीव गरड हे माझे वडील आहेत. बरं बरं. नमस्कार. ते बंधुराज. बरं नमस्कार सर. हा बंधुराज. आणि हे बाबासाहेब पाटील शेतकरी शेतकरीचे आहेत. हा शेतकरीचे आहेत. तर हे आपला कोथिंबीरचा प्लॉट आहे. हा प्लॉट आहे. तर ह्या कोथिंबीरच्या प्लॉटला ओमसाई कृषी सेवा केंद्र औसा, तर ह्या जे खताचं औषधाचं जे आपलं दुकान आहे, तर ह्या दुकानामधून तुम्ही ह्याचं नियोजन केलेलं आहे. तर मागच्या 1 वर्षापासून आपलं चालू होतं की सर एकदा या भेट घ्या, आपल्या एकदा औषधाचा अनुभव घ्या. पण थोडा विचार करत करत ह्या वेळेसच्या कोथिंबीरला हे सापडलेलं आहे. तर सर सुरुवातीला फवारणी करण्याच्या अगोदर तर ह्या कोथिंबीरची अवस्था काय होती? कोथिंबीर लहान होती आणि जरा पिवळ दाखवाल ती. तेवढं पिवळी दाखवाल ती ना. हाईट कमी होती. जेव्हा तुमच्याकडून औषध एकच फवारणी केली तर एवढा असा फरक पडलेला कोथिंबीरला. तर दुप्पट तिप्पट फरक पडलेला आहे कोथिंबीरला. दुप्पट तिप्पट फरक पडलेला. कलर नंबर 1 आला, हिरवागार कलर नंबर 1 आला. आपण बघायला लागलोय. पण हे जे नियोजन आहे, आपण जे फवारणीचं नियोजन लावलं होतं, कारण आपण थोडी पिवळी पडली होती. त्याचा वाढ फुटवा तुम्ही मला म्हणलात की बाबा सर त्याचा फुटवा बी वाढ बी व्हावा. तर ह्या हिशोबानं आपण तुम्हाला ह्याचा डोस दिलेला आहे. तर आज परिस्थिती अशी आहे की नंबर 1चा प्लॉट बनलाय. नंबर 1चा असा प्लॉट कधीच आला नाही तुमच्या हातावर. कधी आला? किती वेळेस तुम्ही कोथिंबीर केलात आतापर्यंत? अख्खे 5-6 वर्षात लगेच कोथिंबीर वर्षातून 2-4दा करतोय मी. 2-4दा वर्षातून कोथिंबीर करता. असा प्लॉट कधीच आला नाही. पण ओमसाई कृषी सेवा केंद्राचा अनुभव तुम्हाला 100% अनुभव आला. चांगला आला. जसं तुमच्याकडून औषध आणून फवारलं तसं कधी कोथिंबीर दुसरीकडून आणून फवार आली नाही. अशी आली नाही. पण औषधाचा फरक पडला. 100% फरक. मार्गदर्शनचा फरक पडला. तर सर आता ही जी कोथिंबीर आली आहे, तुमच्या अंदाजाने किती कॅरेट होतील ह्याला? 300-400 पुढे जाईल. 400च्या पुढे जाईल. किती गुंठ्याचा किंवा किती एकरचा प्लॉट आहे? आता 1 एकरचा आहे. 1 एकरचा आहे. तरी 400 कॅरेट क्रॉस होणार आहे. पुढे जाणार आहे. तर आपण हे बघू शकता. मी सगळ्याच ह्या शेतकऱ्याच्या वतीनं आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की ह्या प्लॉटला ओमसाई कृषी सेवा केंद्राचं जे मार्गदर्शन लागलं औषधाचं वगैरे, तर त्याच्यामुळं खूप छान रिझल्ट ह्या शेतकऱ्याला आलेला आहे. तर आम्ही एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करू व ज्या कोणी शेतकऱ्याला कोथिंबीर करायची आहे किंवा चांगली कोथिंबीर आणायची, तर अशा शेतकऱ्यांनी औसा येथे ओमसाई कृषी सेवा केंद्र तुळजापूर मोड येथे एकदा अवश्य भेट द्यावं आणि आपल्या उत्पन्नात म्हणजे भरमसाठ वाढ करून घ्यावं. हे आव्हान मी या शिंदाळावाडी या गावातून सर्व शेतकऱ्यांना करतो. तर सर तुम्ही हे सगळं वापरून समाधानी आहात? फुल समाधान आहे. भरपूर समाधानी आहात. अशी कोथिंबीर कधीच आली नाही. कधी आलं नाही. नंबर 1 आहे. तर धन्यवाद सर. खूप छान मुलाखत दिलात, याबद्दल मी आपला आभारी आहे. नमस्कार सर. नमस्कार.